च्या बातमीकडे वळतोय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे। या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचं बघायला मिळतंय। नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर हा वाद विकोपाला गेला आहे। सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेसमध्ये पटोले विरुद्ध थोरात असा संघर्ष टोकाला गेल्याचं बघायला मिळालं। आता या संघर्षावर काँग्रेस श्रेष्ठी कसा तोडगा काढतात हे बघावं लागेल। दरम्यान अजित पवारांनी बाळासाहेबांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलेला आहे। बाळासाहेबांशी फोनवरून चर्चा झाली असता त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलंय, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले। फोन केलेला होता, आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो। त्यावेळेस म्हणलं की बाळासाहेब, आज तुमचा आनंदाचा दिवस आहे, वाढदिवस आहे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं, तुम्हाला शुभेच्छा। पण एक अशी बातमी आहे, तर मला कळत नाही की आज तुम्हाला त्याच्याबद्दल विचारावं का नाही विचारावं, कारण आज तुम्ही गडबडीत असाल। पण ते म्हणाले की दादा, मी राजीनामा दिलेला आहे आणि तो माझा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे। मी माझ्या पार्टीच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा जे काही असेल ते ठरवणार। थोरातांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब अजित पवारांनी केलं असलं तरी काँग्रेसमधील नेत्यांनाच राजीनाम्याची माहिती नाहीये, असं चित्र बघायला मिळालं। कारण नाना पटोलेंनी मात्र थोरातांनी कुठलाही राजीनामा दिला नसल्याचं म्हटलं आहे। नाना पटोले असं म्हणाले की थोरातांनी राजीनामा दिलेला नाही, म्हणजे त्याविषयी मला कल्पना नाही, असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं। तर आपल्यासोबत थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस वाढलेली आहे, तुमच्यावरची नाराजगी वाढलेली आणि त्याच्यातूनच थोरातांनी राजीनामा दिलेला आहे। बघा, मला काँग्रेसमध्ये कुठलं राजकारण चाललेलं आहे, कोण करतंय त्याच्याकडे माझं फार काही लक्ष नाही आहे। त्यांच्या प्रश्नाला तुम्ही बगल देता, कारण त्यांनी तुमची तक्रार जी आहे ती थेट मल्लिकार्जुन खडगे यांच्याकडे केलेली आहे। बिलकुल, मला ते काय तक्रार केली ते अजूनपर्यंत मला माहिती नाही आणि त्या पद्धतीचं असं कुठलंही हायकमांडकडून मला विचारणा आली नाही। हे मीडियातली आज बातम्या मला अजूनपर्यंत दिसतात आहेत। आणि राहिलं नाशिकच्या निवडणुकीचं, डॉक्टर सुधीर तांबे आणि त्यांचा मुलगा ह्या दोघांनी जाऊन परिवारांनी फॉर्म भरला होता। मी सांगितलं पहिल्या दिवशी की हा परिवाराचा वाद आहे आणि त्याच्यामुळे पक्षाला याच्यामध्ये फार काही इन्व्हॉल्व होण्याचं कारण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही पक्ष म्हणून त्याच्यामध्ये फार काही इन्व्हॉल्व झालेलो नाही। त्याच्यामुळे फार काही चर्चा आमच्याकडून त्याच्यामध्ये करायची गरज नाही। जे काही प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर आमच्या प्रवक्त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे। पण भाऊ, या संदर्भात तुमचं राहुल गांधी यांच्याशी सुद्धा फोनवर बोलणं झालेलं आहे आणि आपण दिल्लीला जाऊन हायकमांडशी भेट घेणार अशी माहिती समोर नाही, माझ्या अजून कुठल्याही हायकमांडकडून मला कुठला येण्याचा मेसेज आलेला नाही। बाळासाहेब थोरात जर भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत करू, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। बघा, बाळासाहेब हे आपत्तीचा कुठलाही निर्णय घेणार नाही, त्यामुळे कोणी मुंगेरी लालचे स्वप्न पाहत असेल तो त्यांचा प्रश्न आहे। नक्कीच भाजप जे आहे ते मुंगेरी लालचे स्वप्न पाहता बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधून जाणार नाही, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व्यक्त करतात।